नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप दिवस झालेत मला. आय वॉन्टेड टू कम टू युअर फॅसिलिटीज अँड सी एक्झॅक्टली काय होतं इकडे. आय हॅव बीन इंटरेस्टेड कारण की मी जेव्हा जोश सॉफ्टवेअर जॉईन केलं 3 वर्षांपूर्वी, तेव्हा आय स्टार्टेड मेकिंग लिंक्डइन पोस्ट फॉर स्वलेखन. तेव्हा तर मला माहीत नव्हतं अजिबात की स्वलेखन काय आहे आणि व्हॉट वी आर डुईंग, वाय वी आर डुईंग इट. आणि गेले 3 वर्ष मीच ते लिंक्डइन आणि ह्याच्यावर पोस्ट करतो आहे. मग तसाही माझा इंटरेस्ट पण वाढत गेला. आणि मग फायनली मी शेखरशी पण बोललो आणि तो पण म्हणला की येस इट्स अ गुड आयडिया, त्यांच्याशी एकदा जाऊन बोल. सो आज आलो आहे, फायनली तो दिवस आला आहे. सो वेलकम टू व्हॉट द ड्यूज, थँक्यू व्हेरी अ मच. पॉडकास्ट जिथे आपण वेगवेगळ्या स्टोरीज फक्त बाहेर आणतो आणि आपण त्याच्याबद्दल बोलतो. सो हे बोलून आय थिंक लेट्स मूव्ह ऑन टू यू. प्लीज तुमचं नाव आणि तुम्ही काय करता एक्झॅक्टली, तुमचं थोडंसं एक ब्रीफ हिस्ट्री. खरं सांगू का की मला काही भौतिक अस्तित्व नाही आहे. कारण ही जी कथा आहे ती एका अलौकिक, अद्वितीय आणि अभौतिक मातृत्वाची आहे. म्हणजे मुलांनी माझं आयुष्य सजवलं त्यांचं मातृत्व हीच माझी ओळख. आणि त्यामुळे भौतिक नावाशी मी कधी घोटाळले नाही आहे. 3,500 मुलं गेल्या 28 वर्षात या आयुष्यातून पुढे सरकली आणि आयुष्यात उभी राहिली. ह्याच्या परता दुसरा अभिमान माणसाला, किंवा आनंद म्हणावा, अभिमान नाही पण मग आनंद माणसाला दुसरा कुठला नसतो. आणि तसं माझं आयुष्य मी बघायला गेलं तर एक आई म्हणून, आणि त्याला चेहरा नसतो, तो ममत्वाचा असतो, तसा हा माझा. इट्स नॉट अबाउट बिईंग प्राऊड और हे, इट्स अबाउट बिईंग हॅपी. जे तुम्हाला करून खुशी मिळते, दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. येस, आय ॲग्री. सो तुम्ही ह्याची हिस्ट्री काय, तुम्ही ह्याच्यात कसे आलात? सो नॉर्मली मी व्हॉट आय सीन की आपल्या स्वतःच्या घरात कोणीतरी असतं किंवा घरात कोणाला तरी कशाचा त्रास असतो, तेव्हा आपण जास्ती त्या गोष्टीबद्दल रिसर्च करतो, नाहीतर त्या गोष्टीला आपण परस्यू करतो. सो एक्झॅक्टली वेन इट कम्स टू यू अँड युअर परस्यूट फॉर व्हॉट यू बीन डुईंग, तुमचं एक्झॅक्टली कसं सुरू झालं? म्हणजे खरं तर कनेक्टिंग द डॉट्स 28 वर्षापूर्वी, म्हणजे ऑलमोस्ट 1996मधली गोष्ट आहे. जर मला कोणी हाच प्रश्न विचारला असता तर मी स्वतःला आणि विचारणाऱ्या माणसाला थोडंसं वेड्यात काढलं असतं असं म्हणायला हरकत नाही. कारण मला अशी काही अंधजगताबद्दल किंवा विशेषदृष्टीच्या जगताबद्दल काही माहिती नव्हती. आणि असाही काही विचार नव्हता की मला कनेक्ट व्हायचं आहे या समाजाशी. मी ॲक्च्युली इंग्लिश शिकवायची शाळा आणि कॉलेजेसमध्ये. आणि जेव्हा उमा माझी मुलगी झाली त्याच्यानंतर माझ्या मनात असा विचार होता की शी शुडंट सी अ लॉक डोअर. मी जन्म दिला म्हटल्यावर ती माझी जबाबदारी आहे. आणि घरात पण आमचं एकत्र कुटुंब होतं, त्यामुळे खूप जबाबदाऱ्या होत्या. तर 14 वर्ष मी सगळी माझ्या संसाराला, म्हणजे जे नॉर्मल भाषेत आपण संसार म्हणतो त्याला वाहून टाकली. आणि उमाच मला एक दिवस म्हणाली की आई, यू मस्ट डू समथिंग फॉर युअर इंटेलेक्च्युअल सेल्फ. तोपर्यंत सगळे प्रश्न सुटले होते आणि आय डिड नॉट नो. हा प्रश्न माझ्या मनात यायचा की हू एम आय, माझं अस्तित्व काय आहे, कोण आहे मी. आणि तो प्रश्न मला छळत असताना मला उमाचं वाक्य आवडलं की डू समथिंग फॉर युअर इंटेलेक्च्युअल सेल्फ. तर मी घराबाहेर पाऊल टाकायचं तेव्हा ठरवलं आणि मी एका कॉलेजमध्ये इंग्लिश लिटरेचर शिकवण्यासाठी जायचं ठरवलं. म्हणजे आय वॉज टू ओके द जॉब. पण माझा नवरा आनंद हा अनेक वर्ष, म्हणजे जेव्हा दातावर मारायला पैसाही नव्हता आणि आमचा बिझनेस नुकता सुरू झाला होता, तेव्हाही कुठून तरी पैसे आणून व्हिज्युअली चॅलेंज्ड व्यक्तींच्या ज्या संस्था असतात त्या संस्थांना जाऊन डोनेशन द्यायचा. आणि 14 वर्षांमध्ये मला कधी वेळ झाला नव्हता की हा मनुष्य कुठे जातो आणि कुठे डोनेट करतोय. तर मी म्हटलं त्याला की रे आनंद, मी यावर्षी तुझ्याबरोबर येते. आणि कुतूहल मला इथल्या कोरेगाव पार्कच्या अंधशाळेत, मुलांच्या अंधशाळेच्या उंबरठ्याशी घेऊन गेलं. तिथे मी गेले आणि आत गेल्यानंतर ना, आपल्याला जेव्हा अंधजगत माहीत नसतं त्यावेळेला आपल्याला ती एक जादूची गुहा वाटते. आणि मी अशी बघत उभी होते की इथे काय घडतंय. आणि त्यावेळेला सप्टेंबर महिना होता आणि ही छोटी छोटी लहान मुलं होती, 2.5, 3, 3.5 वर्षाची. आणि ती मुलं अशी रांग करून फिरत असतात. आता इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर इतकं कळलं, पण तेव्हा
त्यांच्या वाटेत उभी होते, ते जिना चढायचा प्रयत्न करत होते आणि मी सरकायला हवं होतं हे माझ्या लक्षात सुद्धा आलं नाही. मग मी अशीच उभी असताना एक छोटं चिमणं मला येऊन धडकलं आणि त्यांनी माझ्या पायाला मिठी मारली आणि त्याला मी त्याची आई वाटली. बिकॉज द चाइल्ड वॉज सो होमसिक. येस. आणि मला इतकं अस्वस्थ वाटलं, मी त्याला माझ्या मिठीत घेतलं आणि मी रडायला लागले. म्हणजे मी ही कथा मला वाटतं हजारो वेळा सांगितली असेल, पण इट गिव्ज मी द सेम इमोशनल फिलिंग टिल डेट. तो क्षण मला आठवतो. आणि मी पण खाली वाकले आणि त्याला मिठीत घेऊन मी रडायला लागले. माझ्या डोळ्यातली आसवं त्याच्या डोक्यावरती पडायला लागली. मी बाहेर आले आणि आनंदला म्हटलं, आनंद मला नाही करायचा जॉब. तर तो मला म्हणाला की मी कधी तुला म्हणालो तू जॉब कर, तुला एवढं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे एज्युकेशनल फील्डमधलं, तर इट्स अ गुड थिंग तुला. मी म्हटलं मला ह्या मुलांसाठी काहीतरी करायचं. तर तो म्हणाला की इट्स अ गुड थिंग की तुला असं काहीतरी वाटायला लागले आता. तर मी म्हटलं रे पण मी पैसे कमवणार नाही, तुला मला पैसे द्यावे लागणार आहेत, पण चांगल्या कामासाठी. सो दॅट वॉज अन अनरिटन कॉन्ट्रॅक्ट बिटवीन आनंद अँड माय सेल्फ की ही विल बी अर्निंग अँड आय विल बी स्पेंडिंग बट फॉर अ गुड कॉज. मग माझी शाळा सुरू झाली. 43व्या वर्षी पुन्हा एकदा मी शाळेत जायला लागले. आणि पहिला दिवस आपल्या शाळेचा जसा असतो तसाच हाही होता. धडधड होत होती आणि मी वर्गात शिरल्यानंतर सगळे ते कोरे चेहरे, भाव फारसे नसणारे, आणि वर्गात सगळीकडे ब्रेलचे चार्ट्स, बरोबर, पांढरा कागद आणि त्याच्यावरची टिंब. मी म्हटलं की म्हणजे माझं एज्युकेशन इथे काही कामाचं नव्हतं. मी PhD करत असताना सोडलं होतं इंग्लिश लिटरेचरमध्ये सगळं माझं शिक्षण, माझं लग्न झाल्यामुळे. आणि मला असं वाटलं की ह्या माझ्या शिक्षणाचा काय उपयोग आहे. म्हणजे माझ्या डोक्यावरचा मुकुट मी खाली ठेवून दिला आणि मी म्हटलं की माझं इथे काही, यू फेल्ट हेल्पलेस इन दॅट सिच्युएशन. ॲब्सोल्युटली हेल्पलेस आणि इलिटरेट. म्हणजे पहिल्या दिवशी मला शाळेत गेले होते मी, तेव्हाचा जो क्षण होता तोच आत्ता होता. पोरं उस्ताद होती माझी, सगळी गँग होती ती. त्या पोरांना अंदाज आला की मॅडम चांगल्या दिसत आहेत, यांना सोडू नये, म्हणून ती म्हणाली की मॅडम काही काळजी करू नका, आम्हाला खात्री आहे की ब्रेलची भीती वाटून तुम्ही पळून जाणार आहात, पण प्लीज डोंट गो, वी विल टीच यू ब्रेल. साधारण किती मुलं होती क्लासमध्ये? 7-8. ओके. म्हणजे शाळांमध्ये त्या काळात तरी तेवढीच मुलं असायची. मग मी वर्गात दुसऱ्या दिवशीपासून द रोल चेंज्ड. दे वर द टीचर्स अँड आय वॉज द स्टुडंट. हळूहळू करता करता माझ्या असं लक्षात आलं की खरं म्हणजे त्यांनाही ब्रेल खूप जास्त चांगलं येत नव्हतं. बरं. मग तिथे एक ट्रेनिंग सेंटर होतं. त्या ट्रेनिंग सेंटरच्या मॅडमना विचारून मी शिकले ब्रेल. आणि मी भारतीय ब्रेल नावाचं एक पुस्तक विकत आणलं नॅब बॉम्बेकडून. आणि त्यांनी मला एक आयडिया दिली की कारण त्यांचं कॉन्ट्रॅक्शन पण असायचं, मग मला ब्रेल येणं हे मला आवश्यक वाटायला लागलं. मग मी जाता येता आणि मी असं डोळस पुस्तक समोर ठेवायची आणि ब्रेल पुस्तक समोर ठेवायची आणि इंटरप्रिट करायची टीम. आणि जाता येता आपल्या हाताची जी 6 पेरं आहेत ती 6 डॉट्स धरायची मी. आणि मला घरी काही फारसा वेळ नाही मिळायचा, पण रस्त्यानी म्हणजे 6 सीटरनी जाता येता मी याची 63 कॉम्बिनेशन्स अशी लर्न केली. आणि घरामध्ये सगळीकडे चार्ट्स होते. म्हणजे जिथे मी स्वयंपाक करते त्या ओट्यावरती, माझ्या बेडरूममध्ये, बाथरूममध्ये सगळीकडे चार्ट्स होते. मी ते असे बघून बघून लर्न केलं. बिकॉज इट इज नॉट इझी फॉर अ पर्सन विथ साईट टू लर्न ब्रेल. आणि मग मी बघता बघता ब्रेलची मास्टर झाली. तोपर्यंत ह्या मुलांची मी मैत्रीण झाले होते आणि त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळ, गप्पा मार असं आमचं खूप छान चालायचं. त्यांची छान छान इंग्लिशमध्ये नाटकं बसव, त्या मुलांचं आणि माझं असं प्रेमाचंच नातं झालं. आणि तीच वाट बघत बसायची माझी. पण 8वीत गेली आणि मला लव्ह लेटर्स मिळायला लागली वर्गामध्ये. आणि मी जेव्हा त्यांना म्हणायची काय रे ही कावेरी कोण, ही वृंदा कोण, काय काय, तर मला म्हणायचं मला काय माहिती मॅडम. म्हटलं अक्षर तुझं आहे. तर ते मला म्हणायचे की मॅडम तुम्हाला कसं कळतं अक्षर. म्हटलं तुम्ही ज्या प्रेशरनी ब्रेल लिहिता त्याच्यावरून मला अक्षर कळतं तुमचं. मग त्यांच्याही लक्षात आलं की आपल्यालाही कोणतरी उस्ताद भेटलंय.
मग त्या मुलांना मी म्हणायची की तुम्ही कसे प्रेमात पडता, तुम्ही मुलांच्या शाळेत, पोरी मुलींच्या शाळेत भेटता कुठे? तर बाल कल्याण म्हणून एक संस्था आहे. बर. इट्स अ रिक्रिएटिव्ह सेंटर फॉर दम, ओके. वन ऑफ इट्स काइंड इन एशिया. तर तिकडेही मुलं मुली भेटायचे बरं. आणि मग त्यांच्या सगळ्या चिठ्ठ्या चपाट्या शेअर व्हायच्या आणि जे काही थोडेफार पैसे त्यांच्या असे असायचे ते सगळे घालून ते एकमेकाला फोनवरती बोलत राहायचे आणि कॉम्पिटिशन्सना भेटत राहायचे. नंतर हे सगळं मला व्यवस्थित कळलं. पण आता काय झालं, आपलं जसं भावविश्व असतं, द इनर कोर, तशाच त्यांच्याही इमोशन्स असतात. ॲब्सोल्युटली. आणि त्या मला तेव्हा कळलेल्या नव्हत्या, कारण मी नवीन होते. 3 वर्ष झाली तरी पण मला त्या असं वाटायचं की अंध मुलांनी असंच जगावं आणि कसं आपल्याला वर्ल्ड, वी सी इट ॲज अ डिफरंट वर्ल्ड, राईट? एक्झॅक्टली. म्हणजे आपल्याला असं वाटतं की त्यांना देवत्व असावं आणि त्यांच्याकडून काही चुका होऊ नये. करेक्ट. दुसरी गोष्ट अशी झाली की त्या शाळेमध्ये जेव्हा मी काम करायची तेव्हा एक ब्युरोक्रॅटिक पॅटर्न होता आणि त्या चौकटीत काम करताना माझा जीव गुदमरायला लागला. मग माझ्या लक्षात आलं की ही मुलं आपल्याच मुलांसारखी आहेत, खोटं बोलतात, चोऱ्या करू शकतात, प्रेमात तर पडतात हे सांगितलंच, परत कॉपी करू शकतात. कशी त्याची टेक्निक्सही पोरांनी मला शिकवली. त्याच्यामुळे मी म्हटलं मला, आणि पार्ट्या करायची न्यू इयरला, कुठून प्रोक्युअर करायची सगळ्या गोष्टी मला कळायला लागल्या हळूहळू. आणि मग मला असं वाटलं की मला नाही करायचं. माझं हे स्वप्न जे अंध जगताचं होतं चुकीचं होतं ते, पण ते स्वप्न असं होतं की या मुलांनी आदर्श असावं. मग मी म्हटलं मला नाही करायचं आणि मी परत एकदा शाळा सोडली. बरं. आणि मी म्हटलं की नाही करायचं मला या मुलांसाठी काम. आणि पण ती पोरं मला सोडायला तयार नव्हती, कारण मैत्रीण होते ना मी त्यांची. मग ते मला काही काही कामं द्यायची, रेकॉर्डिंगची वगैरे, मी ते करून द्यायची. मला असं कधी वाटलं नव्हतं की मी पुन्हा या मुलांसाठी काम करेन. पण आयुष्यातले योग असे होते आणि तो माझ्या मातृत्वाचा सत्कार होता की ह्या मुलांना परत माझ्याकडे यावंसं वाटलं. तर एक गोष्ट अशी घडली की दॅट वॉज द टर्निंग पॉईंट की ज्याच्यामुळे खरं तर निवांत सुरू झालं. बरं. एक मुलगा आहे सिद्धार्थ गायकवाड म्हणून, तो 9वीत असताना रस्त्यावरती आला. कारण काय आहे की समाज कल्याणचा कायदा किंवा आपल्या सरकारचे कायदे असे आहेत की त्यांना या मुलांच्या गरजा कळत नाहीत, त्या किंवा अडचणी कळत नाहीत. तर ही मुलं ज्या वेळेला शाळेत येतात त्यावेळेला खरं तर ते अशा सामाजिक स्तरातून येतात दॅट इज बिलो आवर डेफिनेशन ऑफ पॉवर्टी. आणि तिथे त्यांना ह्यांचं म्हणजे पालनपोषण करणं हे कधी झेपत नसतं. येस. कारण ते अशा दारिद्र्य रेषेतून आलेले असतात आणि एका मोहाच्या क्षणी यांना जन्म देऊन टाकलेला असतो मुलाला आणि ते विसरून गेलेले असतात. मग ते रस्त्यावरती येतं, मग कोणीतरी आणून त्या मुलाला शाळेच्या दारात सोडतं आणि घरच्यांना कधीही वाटत नाही की ह्याला परत घ्यावं आपल्या आयुष्यामध्ये, कारण समाजालाही नको असतात ही मुलं. कारण त्यांना वाटत असतं की ही मुलं म्हणजे आपल्यावरती एक भार होणार आणि आईवडिलांना पण वाटत असतं की आपण यांना सांभाळू शकणार नाही. त्यामुळे अंधारं मनात अंधारं बाहेर. शाळेतून बाहेर पडल्यावर करणार काय, म्हणजे हा एक मोठा इश्यू त्यांच्या आयुष्यात असायचा. आणि बहुतेक मुलांना, आणि तेव्हा ब्रेलचं एक अक्षरही उपलब्ध नव्हतं, शैक्षणिक साधनं कुठली उपलब्ध नव्हती. धनदांडग्यांची मुलं जायची कॉलेजला, पण बाकी सगळ्यांच्या दृष्टीने इट वॉज जस्ट वन ऑप्शन लेफ्ट फॉर देम वॉज अ बेगिंग बोल. आणि असा हा मुलगा 9वी बाहेर रस्त्यावरून बाहेर आला आणि बंडगार्डनच्या फुटपाथवरती त्यांनी 3 आठवडे घालवले. मला काही माहिती नव्हतं. आणि एक दिवस अचानक काय घडलं कोणास ठाऊक, पण त्यांनी इथली निवांतची बेल वाजवली आणि मी बघितलं तर तो एक हाडाचा पूर्ण सापळा होता. आणि मला असं वाटलं की ही विल ब्रीथ इज लास्ट एनी मोमेंट. मला स्वतःचीच विलक्षण लाज वाटली की ॲज अ टीचर वाय आय वॉन्टेड द क्लास टू बी फुल, ऑल दी चिल्ड्रन टू बी परफेक्ट. मी त्याला आत घेतलं आणि इथे बसवलं आणि त्याला पहिली गोष्ट म्हणजे भरपूर खायला घातलं. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की या मुलांना फक्त शिक्षक नको आहे, त्यांना एक मदर टीचर हवी. आणि दॅट मदरहूड इज मोर प्रेशस टू दॅम दॅन एनिथिंग एल्स. आणि आजतागायत मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो की ह्या मुलांनी भीक नाही मागितली. म्हणजे तो कसा सर्व्हाइव्ह झाला किंवा जगला हे अजून
मला कळलेलं नाही आहे. मग त्याच्याशी गप्पा मारता मारता मला लक्षात आलं की आता हे मातृत्व आहे स्वीकारायचं. आणि ते 28 वर्षापर्यंत त्या एका अनुभवाने मला समृद्ध केलं. मग त्याच्यासाठी स्वयंपाक करणं, त्याला टॉयलेट ट्रेनिंगपासून शिकवणं, हायजीन शिकवणं, समाजात कसं राहणं शिकवणं आणि सगळे अभ्यास विषय शिकवणं. म्हणजे काही पुस्तकं मी टॉस केली होती हवेत की हे विषय सायन्स आणि मॅथ्स मला आवडायचं नाही. आय वॉज अ लव्हर ऑफ पोएट्री. आणि ते सगळं सोडून आनंदचं डोकं खात खात शिकून त्याला शिकवायला लागलं. घरामध्ये जॉईंट फॅमिली असल्यामुळे तसं त्याला कायमस्वरूपी काही ठेवता आलं नसतं मला. पण मी एका आश्रमात त्याची सोय केली आणि सगळं सुरू झालं. मग त्याचा एक स्टुडंट एक टीचर, मदर टीचर असा आमचा प्रवास सुरू झाला. आणि त्याचा पहिला रिझल्ट लागला. त्याच्या शाळेच्या रेक्टर आणि मी दोघीही रडत होतो. कारण द फर्स्ट रिझल्ट ऑफ निवान वॉज 100%. ही हॅड पास्ड विथ 49.50% अमेझिंग. आणि दिस गाय वॉज सो डेंजरस इन द सेन्स की तो बाहेर पडला आणि त्यांनी मुलांना सांगितलं की तुम्ही किती खड्ड्यात असा, मॅडम तुम्हाला बाहेर काढते. पुढच्या वर्षी 70, त्याच्या पुढच्या वर्षी 150, नंतर 200 अशी मुलं रेग्युलरली निवांतमध्ये यायला लागली. आणि त्यांना करिअर पाथवरती वेगवेगळ्या कोणी सोडलं. बरोबर. आ बैल मुझेही मार. आणि कुणी नव्हतं मदतीला शिकवायला किंवा त्यांना घडवायला. त्यामुळे 200 मुलं आणि मी असा हा लढा सुरू झाला. आणि त्यावेळेला एकही अक्षर ब्रेलमध्ये नव्हतं तर करणार काय. मग सगळ्या नोट्स आम्ही सुरुवातीला 6 महिने एवढ्या सगळ्या मुलांच्या रात्रंदिवस बसून ब्रेलमध्ये करायचो. आणि मी डिक्टेशन द्यायची तेव्हा अशी टिपू सुलतानसारखी त्या टेबलवर पुस्तकं पसरलेली असायची. एक उदाहरणार्थ इमॅजिन करा की एक इंग्लिश मिडियमचा मुलगा आहे आणि तो सायकॉलॉजी आहे. दुसरा कॉमर्सचा मुलगा आहे, त्याला अकाउंट्सचं डिक्टेशन द्यायचं आहे. तिसरा लॉचा मुलगा आहे. चौथा अजून BCAचा मुलगा आहे. समजा असे सगळे वेगवेगळे करिअर पाथवरचे आहेत. आणि त्या सगळ्यांचं डिक्टेशन मी देत बसायची आणि ते सगळे माझ्याबरोबर ॲडजस्ट करायचे. कोणी मराठी मिडियमचे तर कोणी इंग्लिश मिडियमचे. असं करत 6 महिन्यात आम्ही आमचा अभ्यासक्रम लिहून काढायचो. आणि मग त्याच्यानंतर पुस्तकं तयार झाल्यावर पुढचे 6 महिने शिकवणं. आणि शिकवताना यांचं मीडियम बदललेलं आणि या हिरोईन्सना नवीन संचार आला होता अंगात की मॅडम काय कुठलाही सब्जेक्ट शिकवतो. मग 22 वेगवेगळे विषय शिकवायचे. मग फूडक्राफ्ट इन्स्टिट्यूटचा बेकरी कन्फेक्शनरीचा कोर्स असो, त्याचं कॉस्टिंग शिकवणं असो, किंवा लायब्ररी सायन्समध्ये एका मुलीने शेवटी PhD केलं. या सगळ्या, मग डान्सिंगमध्ये कोणी करिअर केलं, या सगळ्या करिअर्सचा अभ्यास करायचा आणि त्यांना शिकवायचं. असं एक म्हणजे प्रचंड मोठं आव्हान ज्यांनी मला खरं तर आयुष्यात समृद्ध केलं. व्हॉट वुड आय हॅव डन बीन अ टीचर ऑफ इंग्लिश इन अ कॉलेज किंवा ॲट अ स्कूल लेवल. पण मला कुणी एवढे विषय शिकवायची परवानगी दिली असतं आणि एवढा विश्वास माझ्यावर कोणी दाखवला असता. अँड आय कुडंट फेल दम. पण प्रश्न असा होता की दिस वॉजंट अ बेड ऑफ रोजेस. हा काट्याचाच ताटवा होता ज्यांना आम्हाला गुलाबाचा मानावा लागायचा. कारण प्रत्येक वेळेला मुलं रडत यायची. बरोबर. की मॅडम आम्हाला ॲडमिशन देत नाहीत. मग उपकुलगुरूंना भेटा, HODsना भेटा आणि त्यांना विश्वास द्या की देअर सक्सेस अँड फेल्युअर इज माइन, गिव्ह देम अन अपॉर्च्युनिटी. ॲट द एंड ऑफ द इयर मला फोन यायचे की तुमच्या मुलांनी रिस्पेक्टिव्ह ह्याच्यामध्ये टॉप केलेलं आहे करिअर ब्रांचमध्ये. तर मला हसायला यायचं. आयब्रोज वर रेज्ड अँड क्वेश्चन्स वर आस्क्ड. पण मला असा हसायला यायचं की मला माहिती होतं फक्त प्रश्न. आणि ते असे म्हणायचे ह्यांना सगळं मटेरियल कोण पुरवणार. आता ही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत ह्या सगळ्यात. हुज रिस्पॉन्सिबिलिटी वॉज इट. बट ॲज अ मदर आय कुडंट फेल माय चिल्ड्रन अँड दे डिड नॉट फेल मी. मग असं लक्षात आलं की मुलींचा प्रश्न अजून निराळा आहे. मी मुलांना आजतागायत म्हणते की तुम्ही फुटपाथवरती पडलात ना तरी मला काळजी नाही. पण त्या मुलींना त्यांचेच आईवडील बॅट रेडमध्ये घालायचा प्रयत्न करायचे. आणि त्या यायच्या आणि माझी कूस त्यांनी इतकी सजवायच्या आणि त्या मला धरून उभ्या राहायच्या आणि म्हणायच्या, थरथर कापायच्या, दे यूज्ड टू शिवर इन देअर शूज. आणि म्हणायच्या की मी शाळेला पहिली आली आहे.
तेव्हा मी इट वॉज अ जंटल मदर्स प्रॉमिस टू अ जंटल चाइल्ड की मी तुला असं कधी करू देणार नाही. मग त्याच मुलींनी किती करिअर्स करावी. म्हणजे एका मुलींनी तर हिंदी पंडित केलं, सायमल्टेनियसली MA विथ हिंदी लिटरेचर केलं, ट्रान्सलेटर्स डिप्लोमा केला, चित्रकूटला जाऊन BEd केलं आणि 7 वर्ष म्हणजे तिने नोकरी केली फिरत्या शिक्षक योजनेत. एकदा यांच्या पंखात बळ आल्यावर मी यांना सोडून द्यायची आणि त्यांची काळजी मला नसायची. दुसरी पिल्लं अजून तशीच स्टोरी आहे की दुसरी जी पिल्लं आहेत त्यांना घडवायचं आणि त्यांना परत आकाशात भरारी द्यायला सोडून द्यायचं, असं काम असायचं. तिने गडिंग्लजला फिरत्या शिक्षक योजनेत नोकरी केली आणि मी अशी 65 मुलांचे वगैरे असे वर्ग असायचे. म्हणजे कॉलेजमधले प्रोफेसर्स पण म्हणायचे की मॅडम तुमचा वर्ग कसा असा भरलेला. आणि मग ती इथे बसली होती, तिला डेअरिंग झाला नाही माझ्या वर्गात डिस्टर्ब करायचं, बिकॉज इट यूज टू बी अ व्हेरी सिरियस टीचिंग आणि स्पेशल टीचिंग टेक्निक्स, एज्युकेशनल एड्स निर्माण करायला लागली. तर ती आली आणि शेवटी एक वर्ग जाऊन दुसरा येईपर्यंत मधला वेळ फक्त असायचा. माय ब्रेकफास्ट, लंच, डिनर यूज टू हॅपन राईट हिअर. तर ती आली आणि मी म्हटलं का आलीस तू? तर मला म्हणाली की मॅडम मी ना ह्या वर्षभरामध्ये जॉब केला आणि हे 7,000 रुपये मी साठवलेत आणि हे मला तुम्हाला डोनेट करायचे आहेत. तर तिने ते मला आणून दिल्यानंतर मला म्हणजे काय करावं कळेना. पुढचं तिचं वाक्य असं होतं की निवांतामध्ये कोणी माझ्यासारखी अडलेली मुलगी असेल तिचं एज्युकेशन थांबवू नका. आय वॉन्ट टू एज्युकेशनली अडॉप्ट हर अँड टिल डेट दिस इज अ मॅटर ऑफ प्राईड फॉर मी. आणि या मुली इतक्या धैर्याच्या, म्हणजे इव्हन इन द जॉज ऑफ डेथ दे टॉट मी हाऊ टू लीड लाईफ. कारण भारती म्हणून एक मुलगी होती, तिच्या दोन्ही किडनीज फेल झाल्या. तर तिची शेवटची विश अशी होती, मला म्हणाली, माझ्यामुळे तिने डायलिसिस घेतलं पण शेवटची विश अशी होती की मॅडम यू आस्क मी वेदर आय लव्ह यू, नाव माय क्वेश्चन टू यू इज वेदर यू लव्ह मी. आणि तिने मला 3 अटी घातल्या. माझ्या नवऱ्याचं, म्हणजे आम्हीच लग्न लावून दिलं होतं दोघांचं, माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावून द्या, तिला जॉब लावून दिला तर तिथे माझ्या जागेवर दुसऱ्या अंध मुलीला नोकरी द्या आणि तुम्ही मला बाकी काहीच नको, मला घरी घेऊन जा. तिचं कुणीच नव्हतं आणि आपल्या माणसात मला जाऊ दे. ह्या सगळ्या गोष्टींनी मला नवे ज्ञानेश्वर भेटले की ते निरीच्छ होते. आणि आय डोंट नो हाऊ मच मी काय केलं त्यांच्यासाठी, पण त्यांनी मला जगण्याचा खरा अर्थ सांगितला. म्हणजे आता जेव्हा मला कॅन्सर झाला तेव्हा तिची आठवण झाली, कॅन्सर झालेल्या सणाची, भारतीची, की हाऊ टू टेक इट विथ अ स्माईल ऑन युअर लिप्स. त्याच्यानंतर अशा सगळ्या मुली माझ्या आयुष्यात येत गेले आणि असं लक्षात आलं की या मुलांना सर्वसामान्य माणसांसारखं वागवायला हवं. म्हणजे त्यांना दया आणि सहानुभूती नको आहे. ॲब्सोल्युटली. तेव्हा त्याची टॅगलाईन अशी बनली की हा सीख मिळतीये, भीक नाही मिळते. आम्ही ब्रेल लिटरेचरवर तर खूप काम केलं, कारण आत्ता स्वलेखन आलं, पण तेव्हा तेच एक माध्यम होतं शिक्षणाचं. तर 2 लाख पेपर आम्ही छापायला लागलो. आम्हाला एक ब्रेल प्रिंटर मिळाला, आम्ही भांगडा केला. मग जॅपनीज, जर्मन सगळ्या क्षेत्रामध्ये मुलांनी टॉप, म्हणजे मॅक्स मिलरला टॉप करून दाखवलं. आणि मुलांचं एक वाक्य माझ्या अजूनही लक्षात आहे की आम्हाला शिक्षणाची आणि वाचनाची भूक लागली आणि आल्यावरती त्यांच्या बॅगा टाकून ती पुस्तकं वाचायला लागली. आणि संपूर्ण भारतभर सगळ्या मुलांना आम्ही फ्री पुस्तकं वाचायला लागलो. DEd BEdची मुलं यायची, त्यांना ॲनाटॉमी शिकवता आली, त्यांच्यासाठी सुद्धा काम करण्यात आलं. आणि मी म्हणजे डिसेक्शन लेवलपर्यंत ॲनाटॉमी शिकू शकले. त्याच्यानंतर म्हणजे आता मला अकाउंटन्सीसारखा विषय कोणी शिकवू दिला नसता, पण कोणीच हजर नव्हतं म्हणून मी ते शिकले. आणि ह्या मुलांच्या गरजा पूर्ण करण्याकरता ब्रेल लिटरेचरमध्ये काय व्हायचं की ब्रेल प्रिंटरमध्ये कधी अशी सोय नसायची की चिन्ह येतील, प्लस मायनस डिवायडेड बाय, तर ते आम्हाला लिटरली टाईप करायला लागायचं. आणि अकाउंट्स कसे शिकवणार, कारण डेबिट क्रेडिट हे एका खालोखाल एक घ्यायला लागले आम्हाला, कारण सगळे मर्ज व्हायचे एकमेकांमध्ये. मग अशा खूप एज्युकेशनल म्हणजे रिसर्च करता आला मला. मग त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की द कॉलम डिवायडर विल बी 2 डॅशेस आणि रो सेपरेटर विल बी अ फुल स्टॉप.
आणि डेबिटवरती यायचं, मग क्रेडिट यायचं खालती. असे इतके शोध लावले. स्टॅटिस्टिक्स शिकवताना, सगळं करताना कार्पेंटर्सकडून मॉडेल्स करून घेतली. मग टॅली शिकवताना काडेपेट्या वापरून शिकवलं. असं सगळं शिकवतं. त्यांच्याचकडे असणारी मटेरियल्स, त्यांचं शरीर वापरून त्यांना शिकवता आलं की आपल्या ह्युमन बॉडीची सेल कशी आहे. मग एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस कसा असतो पुस्तक घेऊन शिकवता आलं. त्यांची ब्रेल स्लेट घेऊन शिकवता आलं. हे सगळं करणं म्हणजे इट वॉज, मला वाटतं 10 PhDचे टॉपिक्स होते. आणि यांचा विश्वास इतका असायचा या मुलांचा की आय कुडंट म्हणजे से नो टू दम. मग आता मला येणाऱ्या विषयांचं काय करू मी. मग लायब्ररी सायन्सच्या एंट्रीज वगैरे मला एकच दिवस सुट्टी असायची तेव्हा त्या कॉलेजच्या प्रोफेसर्स तरी बरोबर बसायची किंवा वर्गात तरी बसायची मुलांबरोबर. आणि पुन्हा एकदा माझं शाळा कॉलेज सुरू झालं होतं. आणि तिथे शिकून येऊन मी मग मुलांना इंग्लिशमध्ये असेल तर मराठीत एक्सप्लेनेशन्स द्यायची आणि असं शिकवायची. आणि इंग्लिश मीडियममध्ये नेण्याकरता प्रत्येक सब्जेक्टची ब्रेल डिक्शनरी तयार व्हायची की शब्द इंग्लिशमध्ये आहे, मराठी अर्थ आणि त्याचा उच्चार, असं करून करून डिक्शनऱ्या पाठ करून घ्यायच्या आणि मग सब्जेक्टकडे वळायचं. असा हा महायुद्ध होतं ते. अख्खा प्रोसेसच होता. बिकॉज तुम्ही जे केलं आणि तुम्ही जसं शिकवलं, दॅट्स बियॉन्ड माझं अंडरस्टँडिंग. इट्स इनक्रेडिबल जे तुम्ही केलं आहे. बट टू लर्न देअर एड्युकेशन अँड देन एड्युकेट देम, आय थिंक दॅट स्पीक्स लाईक मोर दॅन इट शुड. एक खूप अमेझिंग स्टोरी आहे ही. ॲज अ मदर आय एम इट्स अमेझिंग. मला ऐकूनच आत्ता इतकं छान वाटतं की आय विश आय कॅन डू द एंटायर एपिसोड विथ यू. की तुम्ही इतके मला टिटबिट्स देताय छोटे छोटे अँड सो मेनी डिफरंट स्टोरीज. आम्ही आत्ता मागे गेलो होतो, मला उमानी मागे नेलं, अख्खी मला ब्रेल लायब्ररी दाखवली अँड शी मेन्शन दॅट तुम्ही हाताने लिहिली सगळी. आय थिंक 1000 पुस्तकं. अँड इट ब्लू माय माइंड की एक व्यक्ती इतकी कशी कष्ट करू शकते. रात्री बसून एडिट करायला शिकले मी. म्हणजे त्यांचं एडिट करणं खूप अवघड आहे. तर त्याच्यामध्ये असं दीर्घई रस्वई असं सांगून मी डिक्टेशन द्यायची रात्री इथे आणि ती चिटकवायची अशी चिठ्ठ्या आतमध्ये. अशी पुस्तकं आहेत. अमेझिंग आहे. आय हॅपन टू सी वन बुक आणि जस्ट मी विचार करत होतो की आय हॅव नेव्हर सीन की कोणी ब्रेल वाचताना मी कधी बघितलंच नाही आहे. सो आत्ता ते वाचताना मी जस्ट बघत होतो. इट जस्ट स्ट्रक मी की इट्स सो मच मोर डिफरंट देन हाऊ वी रीड. अख्खं वाचून देन दे रीड इट. सो आपण वाचता वी कॅन लाईक बघता आपण वाचू शकतो. दे हॅव टू गो थ्रू द एंटायर वर्ड, देन अंडरस्टँड इट, देन से इट. इट्स ब्रिलियंट. आय कांट रिली पुट अ वर्ड टू इट. मी आता इतका लॉस ऑफ वर्ड्स. आणि मग असं लक्षात आलं की त्यांना एक सांगितलं होतं की क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज नाही करायचा. कारण तुम्हाला समाजामध्ये स्थान हवं असेल तर यू हॅव टू बी शोल्डर टू शोल्डर विथ द सायटेड ऑर अबव्ह दम. सो प्रूव्ह दॅट करेक्ट सगळ्यांना. आणि मग त्याच्यामुळे त्या मुलांची मी इतकी शुक्रगुजार आहे की त्यांनी मला वेगळी नजर दिली खरं तर जगण्याची. म्हणजे मी त्यांना व्हिज्युअली चॅलेंज म्हणू शकत नाही. मीच व्हिज्युअली चॅलेंज होते. मला माहीत नव्हतं की त्यांच्यात किती एनर्जी आहे. तर ती मुलं रात्रंदिवस इकडे चॉकलेट मेकिंग करायची. नंतर टॅगलाईन होती ना, प्रत्येकाला सांगण्यात आलं होतं 5 रुपये तरी कमवून दाखवायचे तर तुझी 5 लाख फी भरेल. तर ती पेपर बॅग्स तरी बनवत बसायची, काहीतरी काम करायची किंवा शिकवायची इथे किंवा काहीही करायची. झाडू पोछा करायची. आमची सेक्युरिटी मुलं होती, सुपरविजन करायची. पण पैसे त्यांना काम केल्यावर मिळायचे. बरोबर. आणि हे कमवत असताना ती मुलं कानाला हेडफोन लावलेला असायचा आणि रात्रंदिवस ती सुद्धा हाताने चॉकलेट्स करून पैसे कमवायची आणि जाऊन परीक्षा द्यायची. मीच ओरडायची, अरे थोडा वेळ झोप पण नाही. 24 तासाच्या सायकलमध्ये काम करायची आणि टॉप करायची. म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत त्या सगळ्या ह्यात. आणि मग सगळे इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण भाग घ्यायचे. म्हणजे शामकडावर आमच्याकडे ट्रेनर्स यायचे. ऑल क्वालिटी training was given to them, and to them I used to tell ki don't treat them as people belonging to the VI world. Nothing free will be given to them. I'll pay the full fee, but you give the full energy to them. आणि मग आम्ही शामकडावर समोर परफॉर्म, मग त्यांच्या समर विंटर फंकमध्ये परफॉर्म करायची मुलं. ट्रेकिंग केलं तिकोना 120 मुलं घेऊन आम्ही. त्याच्यानंतर खूप ट्रेक्स केले. त्याच्यानंतर
खूप अशा गोष्टी केल्या की ज्या अनबिलिव्हेबल आहेत म्हणजे. आणि 17 लायब्रऱ्या महाराष्ट्रात उभ्या केल्या. म्हणजे सगळ्यांवरती आम्ही पुस्तकं शॉवर केली आणि सगळ्या वेगवेगळ्या वाटांवरती मुलांनी अक्षरशः धमाल करून दाखवली. माझी शिस्त होती वेळेची किंवा हे संस्कारांची, त्या शिस्तीच्या चौकटीत ही मुलं बसली आणि आय एम फॉर एव्हर इंडेटेड टू दम. पण त्यांना सगळ्यांना कळलं की आज आयुष्यात उभं असताना ही मुलं वेगवेगळ्या आता 3-3 बेडरूमचे फ्लॅट्स घेतलेत, कार्स घेतल्यात, वेगवेगळ्या मेकच्या घेऊन येतात. त्यांची लग्न झाली, इथे डेटिंग केलं. आमच्याकडे जेव्हा लोक यायची तेव्हा एक बाई म्हणाले की तुमच्या मुलांसाठी मी एक हे मॅरेज ब्युरो काढू का? तर पोरं म्हणली की मॅडम त्यांना सांगा आमची काळजी आम्ही घेऊ. दे हॅड ह्यूज अमाऊंट ऑफ ट्रस्ट आणि रिस्पेक्ट. हे तुमच्या स्टोरीजमधनंच मला इमिडिएटली कळून येतं. आणि मग त्यांनी निवांतशादी.com वरती डेट करून लग्न केली. आता 150 नातवंड आहेत. वाव. निवांतला घेऊन येतात आणि मजा आहे म्हणजे सगळं आयुष्य. आणि मोठमोठ्या पोस्टवरती आहे, 2-2.5 लाख रुपये घेऊन येतात. आणि ज्या आईवडिलांनी त्यांना सोडलं होतं त्यांना घेऊन आपलं घर चालवतात. कारण दॅट वॉज द कल्चर गिव्हन बाय निवांत टू दम की फॉरगिव्ह दॅम म्हणून म्हणता नाही येत, पण त्यांच्याही काही अडचणी. बरोबर. आणि म्हणून तुम्ही त्यांच्यासारखे नका हो. टेक केअर ऑफ दम. त्यामुळे त्यांना रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये टाकणं किंवा त्यांच्या घरच्या सगळ्यांना सांभाळणं, भावंडांची शिक्षणं पूर्ण करणं, असं सगळं आमच्या इथल्या मुलींनी आणि मुलांनी करून दाखवलं. आणि हे काम करताना ते पैसे कमवून त्या पैशाचा त्यांना म्हणजे गंध कळला होता. आणि म्हणून टिल डेट मला त्याचा खरा अभिमान. तर तुम्ही मगाशी एक जस्ट लास्ट पॉईंट विचारतो. मगाशी तुम्ही म्हणलात की शामकदावरचे क्लासेस घेतले, मग ट्रेक्सवर वगैरे गेलेत. हाऊ डिड यू इन्श्युअर की हे इन्क्लुझिव्ह नेचर तुम्ही ह्याच्यात कसं आणलं? बिकॉज लाईक यू सेड, जे व्हिज्युअली इम्पेअर्ड असतात, सोसायटी टेन्स टू ट्रीट देम डिफरंटली, whether it's with sympathy or empathy or it's something where they want to keep them away. Unfortunate, but the heavy truth in life right now. Yes. So तुम्ही हे कसं मॅनेज केलं की you make them feel inclusive in all parts of society? The only thing that made people believe in them was the quality that they had of education as well as their personality. कारण तिथे सुद्धा खूप काम केलं. म्हणजे आय कॉन्टॅक्ट नसतो, बॉडी लँग्वेज नसते, हातवारे कळत नाही, ते खूप यांत्रिक असतात. सो हिअर लॉट मेनी थिंग्स हॅपन्ड. आणि आपल्या मुलावरला जे आपण सांगू ते सगळं त्यांना सांगितलं गेलं. आणि हे सांगितलं गेलं की डोळस जग तुमच्याकडून काय एक्सपेक्ट करतं. दॅट डोळस जग तुम्हाला रिस्पेक्ट करतं बिकॉज ऑफ द क्वालिटी. इफ यू कॉम्प्रोमाइज देअर तिथे काही घडणार नाही आहे. आणि हे त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि हळूहळू ती खूप बदलली. आणि त्या बदलामुळे ती ज्या वेळेला आता म्युझिशियन्स आहेत आमच्या इथले किंवा इतर कोणी मुलं जिथे जिथे काम करतात तिथे तिथल्या लोकांचा रिस्पेक्ट त्यांनी अर्न केला. दे स्टार्टेड रिस्पेक्टिंग देम बिकॉज ऑफ देअर नॉलेज अँड द क्वालिटी ऑफ देअर इंटेलिजन्स. मग तिथे एम्पथी, सिम्पथी सगळी जाते. कारण ते म्हणजे तुमच्यातले एक होऊन जातात. म्हणजे निवांतचं एक सगळ्यात मोठं सक्सेस मला असं वाटतं की दे आर इन द मेन स्ट्रीम. आपण नेहमी हे एक असं वाक्य म्हणतो की दे शुड बी इन द मेन स्ट्रीम, बट ट्रीट देम ॲज डिसेबल्ड. दे आर एबल ह्युमन बिईंग्स बिकॉज यू हॅड ट्रस्ट इन देअर ॲबिलिटी अँड दॅट ॲबिलिटी इज अनलिमिटेड. दिस इज अमेझिंग. आणि थँक्यू मॅडम तुमच्या वेळेसाठी. इट्स बिन अ प्लेजर डिस्कसिंग विथ यू अँड टॉकिंग विथ यू. आणि नेक्स्ट टाईम मी विदाऊट कॅमेराज तुमच्याशी एकदा बोलायला येणार आहे ॲट लेंथ. सो थँक्स अगेन. आणि येस, आय होप आय सी यू. या मीराईच्या तर्फे तुम्हाला अनंत धन्यवाद. थँक्यू मॅडम. हाय उमा. हाय. Finally we get to sit and speak. I had a wonderful chat with your mom. Yeah. Really eye-opening to see the things she's done, the Yes. things she's, I won't say gone through, but the things she's done for someone else. Yeah. And how it was so selfless of her to do Yeah. so. Learning 22 subjects just to teach someone is
Yes. Absolutely commendable. So yeah, I told her that the next time I come, I'll come without the camera so I can just come and talk to her. I just want to Yes. listen to her tell stories. Yeah. But yeah, so Uma, tell me, how exactly do you fall into this, and how did you get into the entire Yeah. mix of things? So, I mean, from my mother's journey, you know that we've been running this for so many years, and I was 13 when I started Nivant. And I still remember the day Siddharth came to Nivant. And, you know, I remember when my mom opened the door for him. And we used to have these charts, braille charts plastered all over. So I remember all of this. And I kind of grew up with the visually impaired in our house, Yeah. right? They have been my siblings, my friends, some of them my mentors, because when the first batch came, they were much older than I was. And Yeah. uh, for me, it's been a very easy transition to come back to working with Nivan. I worked for 17 years in different fields. So I've been Okay. an entrepreneur twice. I used to own a chain of restaurants, and I Okay. also was a part of a app that we made for teaching PT in schools. And I exited both those. I also worked for Urban Company for a few years. And overall, like, I never thought I would come and work with my parents. I mean, who thinks that, right? But in 2019, I was kind of burnt out. I had been working for 12, 13 hours a day for as long as I could remember. And I told my father, I said, you know, I think I want to come back home and I want to stay in Pune for a bit, because we were in Gurgaon, my husband and I. Okay. And he said, listen, I have this idea. I've like kind of made an app to teach visually impaired how to type in Devanagari. But we are at like 70% there. And I don't know how to finish it because it's not my forte. I'm not a product guy. I'm not a tech person. I expect too much from everybody and from the product itself. And do you think you want to come and help on this front? And I said, okay, cool, because I have written so many papers, Kaushik. It's crazy. All of these students knew that I was good at English, right? Because I studied in English medium. Yeah. So they would ask me to write the English papers. Yeah. And I have written so many students' English papers. So I knew what the issue was. I knew how much of a struggle it was from both ends. Yeah. One, from the fact that it is very tough to find a writer, especially with the number of students increasing in the education fold. It's getting tougher to find a writer. Yeah. And the other is, it's not meritorious. I am not able to write my own thoughts. I am not able to write what I want. Somebody else is doing it for me. And why? It's not needed. Yeah. If you can teach them how to type and give their answers on their own, then this solves that problem, Yeah. right? Now, I think this problem has been there forever. My dad found the simplest solution possible, which was to teach them typing in regional languages. Okay. See, typing tutors in English have been there for a while, but what's the point of teaching somebody typing in English when out of 8 papers, 7 have to be given in Marathi? Yeah. There are 62 blind schools in Maharashtra, and every single one of them is Marathi medium, Okay. is vernacular. So it makes complete sense to teach them Absolutely. how to type in Devanagari. And I think Baba went through a period of time where he was wondering who to approach, and then he met Gautam. I mean, Gautam has been involved with Nivan for a while now. Yeah. And he told Gautam this idea, and Gautam realized, of course. Anyway, Gautam is a very excitable person, so he agreed to make this for us. Yeah. And Josh has been a part of this journey as much as we have been a part of this journey since the very beginning. So since 2016, when we started making the app, till today, which is a really big day and a historic moment for us, because today Akshay Dandavte has given his 12th standard board exams on his own. Amazing. And it's really overwhelming to Yeah. even say this out loud, because we never thought that something that was manifested out of a passion for teaching typing will reach this stage. Absolutely. You know? And the government has taken note of it. They want to implement it in schools. We are working with the government to implement it in 11 schools in Latur, Nanded, Loha, schools that had never seen computers in their lives, have suddenly now, because of Swalekhan, gotten some technology. So it's been fabulous. Like,
I feel very happy that I was able to leave a very, very hectic role to come and do something, yes, hectic, but Fulfilling. more meaningful for sure. Yeah. Yeah. And something that's very close to my heart. Absolutely. In And fact, you've seen it, right? Like since you were a Yeah. kid, that's exactly what you've been seeing. Yeah. So it was never a different sidestep for you. It was actually going back to what Yeah. what you best knew, right? Yeah. I always tell everyone that I think I have gone to the other extreme a little bit. Like, I forget that I'm working with visually impaired students because I know their ability. I have seen it. Yeah. They teach me all the time. Like, my music teacher is a visually impaired ex-student of Nivant, Okay. Manoj. Nitin, who you will also meet today, he has been teaching me accessibility and technology. And in fact, we saw him. He was the first person to buy a Samsung Galaxy S22 after he got a job with SBI, Okay. and we immediately copied. We were like, "Wow, what a great phone!" So like this relationship, it's a family. It's not like Nivant has always been a family, and I'm a single child, and I always craved for siblings and a house full of people, and that's exactly what happened. And you had what, 200, 300 siblings? Yeah, I was just thinking that maybe it was too many people at one point. And I fought with them for making too much noise because during engineering exams, Yeah. I would be like, hello, you can't make so, I have to study, etc., etc. So, yeah, so I mean, for me, it's a pretty easy transition to be here. What I find the most impressive out of this entire journey of Nevant is the fact that this is our house. We live Yes. here. And for my parents to see, I was a kid, like I had to agree to everything they did. But for them to open your house Yeah. to strangers, to students, to, like even my room was not left out. Like I would be like, Ai mi kuthe kapde badlu, and she was like, why you so worried they can't see? And I was like, excuse me, I can. Like so like the every inch of our house has Yeah. been used, and everyone who comes to Nivan says that there is some kind of positivity here because of so many students, so many people Absolutely. coming into this small space and having so much positivity with them, Yeah. right, about life. Um, about Swalekhan, because we've been working with it since 2019, we then launched it on Play Store. And that was going to be it. We were going to launch it on Play Store, and Yeah. then we thought our job is to create accessible tech and make it available for the visually impaired. What we didn't realize was that the adoption is not so easy. Yeah. You can't make tech and expect the world to adopt to it, especially when it's like a revolution. And I call it a revolution because it is a change in mindset for many, many parties involved. So it's not just the students who, after 10th standard, kind of become dependent on a writer, right? So we have to convince them that, hey, this is an easier way to do this, this is a better way to do this. It's the change of mindset of the government, of the board, of the examination people, of teachers and colleges who may not want to create the infrastructure of getting a screen reading Yeah. software, all of that, which is why it's a revolution. क ब इत्यादी. उदाहरणार्थ क पुढे जाण्यासाठी ब ब ड क क ड क क ह प त च
ड And we decided that we are going to take the software, get some trainers. I think I must have told you about the earn and learn scheme that Nivant Yes. has. So under that scheme, we employed 10 trainers who were students of Nivant. We paid them a decent amount, and we told them to go to these schools. So we chose 16 schools, and our trainers went to these 16 schools across Maharashtra. In small places like Buldhana, in Loha, also the big cities Nagpur, Mumbai, Pune, Nashik, all of that. And they taught children Swalekhan. And in 2019, by 2020, we had taught 1,000 children how to type in Devnagari. And we thought that's going to be the marquee figure with which we will go to the government. Yeah. And we will be like, now we have shown your prototype, now you take over. But things are never that simple. COVID came, the blind school shut. Yeah. And during COVID, we decided that we can't stop the education. So we couriered keyboards to 100 students who we knew were excited and would also participate in this program online. So we convinced their parents to download our app on the phone, and we couriered 100 keyboards to them. Wow. And we kept running the program through this. Meanwhile, what we did was we made it in Hindi because we realized that the children love it. Yeah. Like, Kaushik, if you go to any blind school and say Swalekhan, you'll see the excitement, it's palpable. Yeah. Like, the children are very excited to do something on their own because Yeah. they don't get that opportunity. Absolutely. Yeah. And Shekhar has been to some of the schools, and I think when he went to the school, he realized what he has created. Like how big the scale is of what, or the impact is of what he has created at Josh. So we created in Hindi, and now we are now making it in English, but we're giving it a twist. So we are doing Marathi instructions, English typing. Okay. So initially we start with Marathi instructions, then we introduce English words, and towards the end it becomes English instructions, English typing. Okay. And we're also doing that with Hindi. And we have partnered with somebody in Bangalore, Premanjali Foundation, and they are making it in Kannada for us. Nice. And surprisingly, we have partnered with the Pune University Foreign Language Department to make it in German as well. Because they want to teach German to visually impaired students in Pune. So I don't know what the future is. Like, I don't know how big it will get. Yeah. But we will try our best to reach out to all the visually impaired students in India at least. And maybe outside the country also. That's amazing. Yeah. It looks like Swalekhan really has made its mark in terms of these students feeling the freedom of doing things on their own, which generally they would not get the opportunity to. Yeah. Right. So now you've told me about like what Swalekhan is and what you've done with it. Yeah. And of course a little bit about like how you're going to tap more languages and all. Yes. But as a holistic piece of tech, what's the kind of future for Swalekhan now? So Swalekhan is a typing tutor, right? And the next, once you've learned how to type, you need to type somewhere in life. So we have another piece of tech created, which is called Swalekhan Test, which has been created by Nitin, who is a 100% visually blind programmer, and he made the Swalekhan test for us. That's where students can give their exams. So the question paper can be uploaded, and a student can listen to the question and write their answers. So that was the next step. So we are building an entire ecosystem for students to be able to learn how to type, continue how to type, and finally give their exams. Like what Swalekhan Typing Tutor does is enables them to type. Now, where they'll use that skill is up to them. Correct. So some, like, I have so many fun examples. Like we have a student who wrote an entire novel on a mobile phone after he learned how to type in Devnagari. Wow. It's a 253 pages novel called Drushti Sa Shodhtanna. Okay. And he's written it on his phone because he didn't even have a laptop. That's mind-blowing. Yeah. And there's this guy who called me very recently. He's at PMC. He's a 50-year-old visually blind person. And he said, I'm learning Swalekhan because I want to give an exam to get a promotion in the corporation. Wow. So he's learning it for that. There's this, a lot of the students write their own kavita. One student writes ghazals
and he has been giving it to his sighted friends to compose it, and now they have a YouTube channel where they have ghazals. So it is not restricted to just giving exams. Yeah. It's being able to put your thoughts on paper for the sighted Absolutely. world, because that's what breaks the barrier in communication between the sighted and the blind. Yeah. What's in future, what's in store for the future is literally this. We want to take it to as many students as possible, convince the government that they should reduce the dependence on writers. They should encourage students to get into the digital foray early in schools, and we will try and make it as much as possible from our end, from Nivant's end. And we want to keep creating digital accessible tech, because we realize that we're good at it. We understand accessibility. We understand the need because we've been working in this field for a long time. Yeah. And we also understand that we cannot go to the college students. Though we have been working with adult students, we need to do early intervention and go to schools. Yeah. So we understand this, and that's what is going to be, at least for the next 2 or 3 years, this is our plan. Yeah. So now tell me, what is the general routine here at Nivant? Yeah. How does the day go? Yeah. It's never the same. When we were running classes offline, there was more discipline. Like, the students would come in and then the classes would happen, and the volunteer teachers. Now, actually, it's better because the classes happen according to the students' schedules. Okay. So they are all online. Yeah. Except the computer training classes, which are offline, which Yeah. are in Insight, which is our computer training academy. The place we visited before? Yes, that's right. So that's where the computer classes happen. We try to do that online, but that's not possible. So the computer training classes happen in many grades. So let's say a student doesn't know anything about a computer, has never seen one. Even they come to us. We teach them everything from hardware. Like, we open a CPU and show them parts, and then take them slowly into typing, into using Word, PowerPoint, Excel, screen reading softwares, Yeah. like how to listen Yeah. and do things. So we take this, and then of course the advanced classes where they are learning C, C++, Java, programming, HTML, WCAG guidelines, all of that, right? I don't know if I told you about Tech Vision. No, we didn't speak about it. Yeah. So many years back, there was some students who were studying BCA and Masters in Computer Applications. They weren't finding it very easy to get a job because, it's one thing for the world to say, yeah, everything should be inclusive. But people are apprehensive when giving a job, right? Like, we are partaking with our money. Do we think that this person is going to be able to do that job? And what about mobility? Like, these were the questions that people used to ask them. Ki, Yeah. Tum aaoge kaise? How will you sit here? We'll have to take you to the loo every time. People don't realize that they are traveling from hours and Yeah. coming to Nivant on their own, individually, without any help. So, and on time, like, Yeah. because we were so strict about time. So when they came to Nivant, my dad decided that, let's try and get them work while they are in Nivant. So he approached a company called Boardwalk Tech, and they gave an R&D project to Okay. us. And the students who were participating in this, they were doing so well that Boardwalk Tech was so impressed. It's based in Silicon Valley. It's Okay. in Palo Alto, and they were so impressed. They were like, "Yeah, we want to continue doing this work with you." And then everyone started realizing that, hey, you know what? The visually impaired programmers can do good work. Yeah. And then we got more students to get involved in Tech Vision. And over time, it became so popular that my dad realized that we are a not-for-profit organization, Yeah. but they are a for-profit. They can become a for-profit Correct. organization. So it was taken out of Nivant, and we told them, you set up an office, we'll help you, we'll give you some initial capital, we'll help you get the infrastructure, but you run it like a business, and let's see what happens. Yeah. So they have been running, and it's amazing because Siddhant Chothe, who is now the CEO of Tech Vision, Wow. this year their turnover is going to be around 4.5 crores.
So they're doing really well on their own. Brilliant. And Boardwalk is still one of their clients. Amazing. So, like this comes from the Computer Institute Yeah. that we started. So everything has a logical, it has a not a conclusion, but we can see the journey. Like we are Correct. mapping a journey of a Yeah. student. And it never, like the computer classes never started because the end we wanted it to be a software company. Exactly, yeah. Just But it turns is, out that happened. yeah, and often it happens like this in Nivan. So in the day we have the computer classes offline. We have some donors who come sometimes. We have volunteer teachers who visit us or are taking classes online. Yeah. In Swalekan, we have a lot of work that happens daily because we are creating so many new languages. So we are testing constantly. We have calls with Josh, we have calls with Nitin. Often we have these fun jamming sessions where students are showing their dances to us. Wow. They're reading out poetry to us. Today, you might be able to see some students have come with their tabla, and one of them is a singer, so we all jam together. My dad plays the tabla, I sing. Okay. So we participate and like do a jamming session. Wow. Earlier we used to even do the orchestra a lot. So every month, in fact, people used to invite Nivant Orchestra for free. Yeah. To go and to different places and perform, and I used to go with them. That was fun. So like it's a mix of fun and some pretty serious work that we are trying to do. Yeah. So now that we've kind of covered the basics, we've covered the functionality, we've covered a day-to-day routine. Would it be possible to kind of talk about the problems that you have and are facing? Problems could be from, it could range from government to functional problems to anything. So what kind of problems have occurred or do occur still? Yeah. So, I mean, because I think Ai Baba have been doing a great job and they've been doing good work, we haven't fallen short of monetary funds to do the things that we want to do. Because we've been able to show results. People can come here and see what we've been doing. So that's not really been that big a challenge. But as we keep expanding, as we build more tech, so what Nivan does, initially what we started doing was pay for the students' rent, their mess, so that they can stay in Pune and complete their education. And we support them till they graduate and find a job. So, but now as we are growing and we're building more tech, which is expensive, I think we may run into challenges of raising funds. But yeah, I think that could be a foreseeable challenge. We're not facing it currently. We never wanted to work with the government because there's Typical red bureaucracy. tape, I mean, it's hard. But I understand why it's hard because even they have a set of rules to deal with. In fact, since I started working with Swalekan, I actually have a newfound appreciation of the government. And I have seen, like, it's not easy. They are dealing with so many things. Absolutely. Like, this is one aspect, right? And they are still encouraging us. It's not like, they have forgotten about us, or they are mean or rude, or they are like, have an offhandish way of speaking with us. It's not true. Or just that they have a different agenda or that they want to face. Yeah, no, they want to help us. They want us to succeed. And within whatever framework is possible, they are helping us to do this. Like in Latur, we are running this program with the government. Okay. So the additional commissioner has been enthusiastic about it, and he called us. It wasn't the other way around. So yes, it's hard, but it's hard for a reason. And other than that, the challenges, I think my mother is the right person to talk about the challenges that she has had and the ones she has had to overcome. Largely to convince the world that the visually impaired are as capable as us. Correct. And to convince them that absolutely, that they have the ability to do it. That you have the confidence, you have the ability, you just need to showcase it and let it
bloom. Yeah. And that's been such a large part of what she did at Nivant. She wanted them to have a life like I did, full Yeah. of fun and sports and music and dance and whatever aptitude they wanted, like not what we dictate for them. Correct. So convincing them also that Yeah. it's okay. Like if you are a dancer and if you really like to dance, why don't you do a PhD in dance or Yeah. like study dance further? I'll help you. Like that's always been the attitude. So I think that's been a challenge which is a continuous one, right? Like we are continuously overcoming that. Yeah, It's with like what ma'am said when we were speaking earlier, is that the first step, which is actually the simplest, is actually just showing confidence in them. Yeah. And that's the first step. And I think, that's where a lot of us lack, because we tend to focus on our own problems, which now coming here, it's so humbling. Yeah. Just a small visit into that, the computer room Yeah. was just so humbling to see Yeah. that it feels like a responsibility of us that we Yeah. should go out of our way Yeah. to help whoever we can, Sure. Yeah. right? And it's a beautiful thing that you're doing. A lot of success stories that we've heard, Yeah. and yes, of course, a brilliant conversation with your mom. Yeah. But yeah, I think, and just before we kind of take things to an end, Yeah. how would one, A, if they want to volunteer, and B, if they want to donate as well, how would one, come here and actually do that? What are different ways that they can help out? Yeah. So, from a volunteering perspective, like what we're looking for is, most of these students are not just looking for sympathy. They Yeah. want to learn skills. They Correct. want to upskill themselves. They want to like see more positivity around all of the work that is happening. And one way is to come and, of course, teach things that they may not be able to Yeah. learn outside, because as I may have told you, like blindness comes from poverty. Yes. And malnutrition, and when they come in Nivant in 11th standard, they have not seen the world. Yeah. So it's our job to open the horizon for them. So Yeah. any skill that volunteers may want to come and teach, or if they think that they're very good at a subject and they would like to be subject teachers, they can come and do that Yeah. work. If they think that they would like to be part of our audio library, so we have a team of 50 volunteers who records books for us constantly. Okay. So we have an audio library of curricular, extracurricular, co-curricular books, even fiction. I mean, why not? Like Yeah, of course. whatever your heart desires, Yeah. will be their heart also will desire the same. So these are the few ways in which you can volunteer at Nivant. We also have some events, like we have chess competitions, and we always want people to come and help us organize those. So if someone is interested in chess or dance or music, they can also be part of these competitions with us in Nivant. From a donation perspective, so we don't accept online donations. Okay. We want people to come and visit us. We want them to see our work. Yeah. We want them to know from the bottom of their heart that we are doing a good job. Yeah. And what is the capability of these visually impaired students, and how we are just harnessing that. Yeah. Like we're getting them to achieve what they've, setting them up for success. So one way is that, but if they're still convinced that we're doing good work, then they can send us a WhatsApp and we can send them the details for Yeah. the donation, which has to be online. Yeah. Awesome. Yeah. Well, Uma, it's been an absolute pleasure, and thank you for having me here. Thank you. But the episode's not over yet. Yes. We have to check a couple of things. Uh-huh. So let's move on to that. Let's go. Awesome. Ready? Yeah. You have to come on the center.
गोरे लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे लागो मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी ओ गुरुदत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरुदत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरु भक्तीच्या पूजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी गुरु माझे दत्त दिगंबर गुरु माझे दत्त दिगंबर गुरु माझे दत्त दिगंबर ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर मन लागो रे 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 माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी नाम घ्यावे आवडीने नाम घ्यावे आवडीने हो नाम घ्यावे आवडीने वावे पावन गुरु भक्तीने वावे पावन गुरु भक्तीने ओ मन लागो रे 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 माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी गुरु चरणाची गोडी गुरु चरणाची गोडी हो गुरु चरणाची गोडी मोहमाया बंधन तोडी हो मोहमाया बंधन तोडी हो मन लागो रे 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 माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी ओ गुरुदाताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरुदाताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरु भक्तीच्या पूजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी हो गुरु भजनी हो गुरु भजनी
हाय नितीन, हॅलो. कसा आहेस? मस्त मस्त. खूप गोष्टी बघितल्यात मी आज. मॅडमशी बोललो, उमाशी बोललो, काही डान्सेस बघितलेत. तबला वाजवताना तू, पेटी वाजवताना सगळं बघितलं. बट एक थोडंसं मला तुझ्याशी बोलायचं होतं. Yes. सो ॲज अन अलमनाय तुला का असं वाटलं की तुला यू शुड स्टील बी कनेक्टेड टू निवांत? ॲज अ ॲलमनाय म्हणजे मी पहिलं तर मी सांगतो की मी फर्स्ट बॅचचा स्टुडंट आहे निवांतच्या. आणि इथे जे पण काही शिकलो किंवा मला जे जे काही चॅलेंजेस आले मला, तर त्या चॅलेंजेस मुळे मला असं वाटतं की सर्वांनी आपल्याला जे काही चॅलेंजेस आल्या तर त्या बाकीच्यांना आपल्याला यायला नाही पाहिजे, किंवा त्यांना जर आल्या तर त्यांनी त्या चॅलेंजेस आल्यानंतर काय करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सर्वांशी रिलेशन ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे एक युनिटी मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि त्या युनिटीसाठी म्हणून मग आम्ही सगळे एकत्र येऊन मग बऱ्याच गोष्टी करतो. आणि म्हणून असं वाटलं की आणि निवांतशी तर कनेक्ट राहायलाच पाहिजे ऑब्वियस. म्हणजे कारण जिथून आपण शिकलो सगळं, आणि ज्या इन्स्टिट्यूटने आपल्याला एवढं काही दिलं, तर असं कसं करता येईल ना. आणि त्याच्या पण पेक्षा हे एक रिलेशन आहे. म्हणजे मॅम आम्ही खूप लहान असताना स्कूलमध्ये यायच्या. मी 5thला होतो बरोबर. तेव्हापासून मॅम यायच्या. तर ते एक बॉन्डिंग आणि रिलेशनच. म्हणजे इन्स्टिट्यूट तर ते नंतर तयार झालं, पण ते जे रिलेशन आहे ना, ते रिलेशनमुळे खरं तर कनेक्ट आहे. बरोबर. आणि आता ॲट निवांत तुझा रोल एक्झॅक्टली काय? हाऊ डू यू हेल्प आउट? कसं एक्झॅक्टली? आणि तुझ्या बाकीच्या लोकांबरोबर कशी, बाकीचे स्टुडंट्स बरोबर रिलेशन्स कसे आहेत? आता निवांतमध्ये मी बऱ्याचदा काही प्रोग्रॅमिंगचं क्लास घेतो. कोणाला काही अडचण आली तर त्यांना हेल्प करतो. आणि बाकी मी म्हणजे स्वतःचं सॉफ्टवेअर कंपनी मी सुरू केली आहे, न्यूरोडायनॅमिक इन्फोट्रॉनिक्स म्हणून. तर मी निवांतचं जे सॉफ्टवेअर आहे, स्वलेखन टेस्ट म्हणून, तर ते मी डेव्हलप करतो आहे. आणि त्याच्यामध्ये माझी बरीचशी इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि बाकी जे पण काही प्रोग्रॅम्स होतात निवांतचे, तर त्याच्यामध्ये पण माझं पार्टिसिपेशन असतं. असे काही फनी नाही तर एक हार्ट फेल्ट स्टोरीज काय आहेत तुझे, जे फॉर ऑल ऑफ दीज इयर्स 1-2 स्टोरीज जे तुला आठवतात आता? ॲक्च्युली खूप आहेत. पण एक जी जास्त म्हणजे सांगूशी वाटेल ते अशी, मी मला वाटतं एस-वायला होतो, एस-वायला. आणि युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घ्यायचं होतं. ॲक्च्युली असं असायचं की कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं की मग कॉलेज ते युनिव्हर्सिटीला काहीतरी प्रोसेस करायचं, अशी ती प्रोसेस होती. ती एस-वायला वेगळी होती काहीतरी थोडीफार. आणि ते चुकून माझ्याकडून मिस झालं. ते ॲडमिशनच मिस झालं. बरं. म्हणजे कॉलेजचं ॲडमिशन झालं, पण ती युनिव्हर्सिटीची जी काही प्रोसेस होती ती मिस झाली. आणि ती मिस झाल्यानंतर मग कॉलेजने सांगितलं की आता तुम्ही काही करू शकणार नाही म्हणून, आणि तुम्हाला आता नेक्स्ट इयरलाच बसायला लागेल. तर मग मॅम आणि आनंद काका दोघं स्वतः युनिव्हर्सिटीला आले माझ्यासोबत. आणि ते जे कोणी त्या डिपार्टमेंटचं हेड होते त्यांच्याशी ते बोलले. आणि त्यांनी सांगितलं की ते पण म्हणाले सुरुवातीला की नाही असं हे ते. आणि त्यांनी इतकं पहिलं तर रागवायला सुरुवात केली, खूप झाड झाडलं. म्हणजे म्हणले तुम्ही आई बाबा असे कसे, म्हणे तुम्हाला तुमच्या मुलाचं ॲडमिशन कसं काय करता येत नाही, काय नाही. आणि त्यांनी विचारलं आई बाबाच ना तुम्ही, तर दोघे हो म्हणाले. आणि त्यांनी मग आणखी असं म्हणजे खूप बरंचसं झाडल्यानंतर ते म्हणे बसा तुम्ही, असं तसं तुम्ही एक ॲप्लिकेशन द्या, एक लेटर द्या. आणि मॅमने एक लेटर दिलं. आणि त्या लेटरमुळे मग नंतर मला त्या एक्झामसाठी ॲडमिशन मिळाली. आणि मग ते एक्झाम देऊ शकलो. तर इट्स म्हणजे खूप मेमोरेबल असं अनफॉरगेटेबल हे आहे माझ्या आयुष्यातलं. आणि अजून कुठली अशी एक फनी स्टोरी जी कायम आठवण राहील तुला त्याची? फनी स्टोरी तर तशा खूप आहेत म्हणजे. पण आता मला एक अशी आठवते की आम्ही मुंबईला गेलो होतो ब्रेल प्रिंटिंगच्या संदर्भात कामासाठी. आणि मुंबईहून आलो आणि आम्ही कॉफी हाऊस म्हणून रेस्टॉरंट आहे कॅम्पमध्ये, तर तिथे गेलो होतो आम्ही. आनंद काका, मॅम आणि आम्ही 3-4 मुलं सगळे असे होतो.
आणि ते वेटर आला आणि मला त्याने आमच्यासमोर मेन्यू कार्ड ठेवलं आणि ते मेन्यू कार्ड मी घेतलं आणि मी वाचत सुटलो की आता काय वाचू, स्नॅक्स वाचू की मेन कोर्स वाचू की स्टार्टर्स वाचू. तर मग मी ते वाचायला सुरुवात केली. स्टार्टर व्हेज 65 300 रुपये, काहीतरी पनीर चिली 260 रुपये, असं मी काहीतरी वाचत, असे मी जवळजवळ एक 10-15 आयटम्स वाचले. आणि तो वेटर माझ्या बाजूला थांबून तो बघत होता की त्याला तोही शॉक झाला पहिल्यांदा की त्याला दिसत तर काही नाही आहे, हाताला धरून आणलं इथे खुर्चीत बसवलं आहे आणि ते वाचतंय कसं म्हणून. ही शॉक म्हणजे. आणि त्याच्यानंतर ते मी मेन्यू कार्ड खाली ठेवल्यानंतर त्या वेटरला कळलं की ते मेन्यू कार्ड उलटं होतं, म्हणजे मी जे धरलं होतं आणि वाचत होतं. सो दिस इज फनीस्ट मुमेंट. येस. बरं. आणि आता ॲज फार एज युअर इन्व्हॉल्वमेंट or your relations are concerned, आता even what is your future for Nivant? What do you aspire to be? How do you aspire to help other students? ॲक्च्युली मला म्हणजे प्रोग्रॅमिंगचं नॉलेज आहे, तर मी प्रोग्रॅमिंगमध्ये हेल्प करू शकतो आणि गाईड करू शकतो. आणि ते माझा प्रयत्न तर आहेच आहे. मला जे पण काही कोणी विचारतात क्वेरी, जसं मी सांगितलं तसं मी पूर्ण त्यांना हेल्प करतो. तर मी प्रोग्रॅमिंगमध्ये हेल्प करणार आहे सर्वांना पुढे येण्यासाठी. आणि मी बऱ्याच जणांना हे घेण्यासाठी इन्स्पायर पण करतो की तुम्ही हे घ्या, इंजिनिअरिंग घ्या, कम्प्युटर इंजिनिअरिंग, आणि त्याच्यामध्ये आपण खूप काही चांगलं करू शकतो आणि काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये जास्त येत नाही कम्पेअर टू अदर फील्ड्स असं. येस. आणि ॲज अ लास्ट क्वेश्चन फॉर यू, येस. तुला जर बाकी वर्ल्डमध्ये व्हिज्युअली इम्पेअर्ड लोकांना एक कुठला मेसेज द्यायचा असेल, एक कुठली मोटिवेशनल द्यायचं असेल, तर ते काय असेल? मला असं वाटतं की काय होतं की आपण बऱ्याचदा आपल्या आजूबाजूच्या जगाकडे बघून किंवा जगाचं आपल्याबद्दलचं मत काय आहे ते ऐकून बऱ्याचदा बरेचसे लोक डिप्रेस होतात किंवा असं विचार करायला लागतो मनात की मलाच का, म्हणजे माझ्यासोबतच असं का घडते, वाय मी. तर मला असं वाटतं की आपण त्याच्याकडे लक्ष न देता आपल्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या घेऊन आपल्याला पुढे अजून काय कशी इम्प्रूव्हमेंट करता येईल आणि त्या घेऊनच पुढे जायला पाहिजे. आणि वाय मी म्हणण्यापेक्षा ट्राय मी असं म्हणायला पाहिजे, असं वाव, मला वाटतं. मस्त. थँक्यू नितीन, thank फार you. छान वाटलं तुझ्याशी पण बोलायला. Yes, thank you, आणि thank you very much. ऑल द बेस्ट सगळ्यांसाठीच, फक्त तुला नाही, सगळ्यांसाठी, फॉर ऑल ऑफ निवांत. अँड थँक्यू फॉर हॅव्हिंग Thank मी. you, thank खूप you मजा very आली. much.